हॅलो स्टुडंट्स. नेक्स्ट टॉपिक जो आपण पाहणार आहे इट इज नायट्रोजन सायकल. सो व्हॉट इज मीन बाय नायट्रोजन सायकल? जसं की आपण पाहिलं होतं कार्बन सायकलमध्ये इट इज द प्रोसेस ऑफ इंटर कन्व्हर्शन ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कार्बन. ठीक आहे. तर तिथं पाहिलं होतं आपण की कार्बन काय होत आहे, दोन फॉर्ममध्ये कन्वर्ट होत आहे. सो सिमिलरली इन केस ऑफ nitrogen cycle. So here nitrogen is converted into organic as well as inorganic nitrogen, and this process operates in a cyclic manner. ठीक आहे. ही प्रोसेस सुद्धा कशी होत आहे, सायक्लिक मॅनर मध्ये ऑपरेट होत आहे. सो दॅट्स वाय द प्रोसेस इज कॉल्ड एज नायट्रोजन सायकल, or in other words we can say that. So here atmospheric nitrogen, that is nitrogen gas, is converted into biological nitrogen or any form of nitrogen, that is, for example, nitrate, ammonium ion, etc. ठीक आहे. बायोलॉजिकल म्हणजे आता याच्यामध्ये प्रोटीन्स आलेले आहेत, न्यूक्लिक ऍसिड आलेले आहेत, ॲज वेल ॲज अमिनो ऍसिड, विटामिन्स, कुठलेही जे मॉलिक्युल्स ज्यामध्ये नायट्रोजन प्रेझेंट आहे इनसाइड द सेल. सो ऑल आर कॅटेगराइज अंडर बायोलॉजिकल नायट्रोजन. ठीक आहे. सो अगेन हा जो काही नायट्रोजन तयार झालेला आहे, अगेन धिस नायट्रोजन इज कन्वर्टेड बॅक इनटू atmospheric nitrogen. So these processes are repeated again and again. तर ह्या प्रोसेसला आपण काय म्हणू शकतो, नायट्रोजन सायकल असं म्हणू शकतो. So now basically you know that atmosphere contain around 78% of nitrogen. किती पर्सेंट असतो? 78% of nitrogen is present in atmosphere. म्हणजे जर तुम्ही 100% कॅल्क्युलेट केले, सगळे गॅसेस जर आपण कन्सिडर केले, सो आउट ऑफ दीज गॅसेस 78% ऑफ गॅस व्हॉल्यूम इन ॲटमॉस्फियर इज ऑक्युपाइड बाय नायट्रोजन ओनली. नायट्रोजन एकटा हा ऑक्युपाय करतो. सो नाउ हाऊ नायट्रोजन इज अवेलेबल टू लिव्हिंग सिस्टीम. सो देर आर डिफरंट स्टेप्स. ठीक आहे. तर आपण आता स्टेप बाय स्टेप पाहणार आहे नायट्रोजन सायकलमध्ये कुठले कुठले चेंजेस होतात and how that particular nitrogen gas is converted into its another form. For example, आता lightning. ठीक आहे. आता विजा वगैरे चमकल्या, काही कळकळाट झाला, सो देन दिस विल कन्वर्ट दिस नायट्रोजन इनटू नायट्राइट और नायट्रोजन ऑक्साइड. ठीक आहे. नायट्रोजन ऑक्साइड मध्ये करू शकते कन्वर्शन, किंवा NO2 मध्ये त्याचं कन्वर्शन होऊ शकते. लाइटनिंग जॅकेट डिस्चार्ज आहे, तर त्यामुळे हा नायट्रोजन जो आहे, सो इट इज कन्वर्टेड इनटू अनदर फॉर्म. किंवा सो डेथ ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स ॲज वेल ॲज मायक्रो ऑर्गॅनिझम, ॲज वेल ॲज डेथ झाली त्या ऑर्गॅनिझमची, किंवा देअर वेस्ट मटेरियल मे रिलीज ऑर्गॅनिक नायट्रोजन. जो ऑर्गॅनिक नायट्रोजन कशाच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो, एकतर प्रोटीन्स, व्हेरियस न्यूक्लिक ऍसिड्स, एटसेट्रा.
ठीक आहे, तर याला आपण काय म्हणू शकतो, ऑर्गॅनिक नायट्रोजन असं म्हणू शकतो. So now all these molecules are made up of nitrogen containing substances, such as proteins are made up of amino acids. So here partial or complete hydrolysis will release proteins into soil, and that is proteins will be converted into amino acid. इथं hydrolysis झाल्यानंतर nucleic acid, so they also generate nucleotides or nucleosides, or simply nitrogen bases. So all these substances or organic substances जे की आपण इथं पाहत आहे, so all they undergo deamination. आता काय, प्रत्येक कंपाऊंड वर ऍक्ट होणारा बॅक्टेरिया सॉइल मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. सो बाय द प्रोसेस ऑफ डिअमायनेशन, ठीक आहे, जी काही डिअमायनेशनची प्रोसेस आहे, so by the process of deamination, so these organic substances are converted into ammonia and CO2. ठीक आहे, पण आता इथं फक्त नायट्रोजनचा रोल पाहत आहे. सो दिस organic nitrogen is converted into first inorganic form, that is called as अमोनिया. ठीक आहे, अमोनिया मध्ये याचं कन्व्हर्शन झालेलं असेल. कुठली स्टेप होते, प्रोटीनचं हायड्रोलिसिस होत आहे. अमिनो ऍसिडचं जनरल जर स्ट्रक्चर पाहिला आपण तर, सो बेसिकली इट कन्सिस्ट ऑफ कार्बन, that is carboxyl group, carbon, alpha carbon, R group, that is called as side chain, and NH3. ठीक आहे, याचं डिअमायनेशन झाल्यानंतर सो इट विल गिव्स अमोनिया और अमोनियम आयन. तर ही पहिली स्टेप आहे की जी कोण कॅरीड आउट करत आहे, सॉइल मधले मायक्रो ऑर्गॅनिझम कॅरीड आउट करत आहेत. सो हिअर ऑर्गॅनिक कार्बन जो कुठला आहे, इधर प्रोटीन मधला, अमिनो ऍसिड मधला, न्यूक्लिक ऍसिड मधला, न्यूक्लियोटाइड्स मधला, नायट्रोजन बेसेस मधला, so it is converted by the process of deamination into ammonia or ammonium ion. So now in soil there is another group of microorganisms. So these are known as nitrifying bacteria. Okay, nitrifying bacteria, so which convert this ammonium ion or ammonia into nitrate in stepwise manner, sequential manner मध्ये ते कन्वर्शन करतात. ठीक आहे, नायट्रिफाइंग बॅक्टेरिया, सो दे विल कन्वर्ट NH4 इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, ऑक्सिजनची नीड असेलच इथं निश्चितच आहे. सो दिस will be converted into 3O2. फॉर एक्झाम्पल आपण जर इथं लक्षात घेतलं तर एक्झाम्पल 3 or 2O2 लागतील इथं, 3O2. सो हिअर फर्स्ट ग्रुप ऑफ बॅक्टेरिया दॅट इज कॉल्ड एज, आता याला आपण ए ने रिप्रेझेंट करूया. सो हिअर ए रिप्रेझेंट नायट्रोसोमोनास. So it will oxidize this ammonia. हा ऑक्सिडाइज, हा रिड्यूस फॉर्म आहे अमोनियाचा. सो नायट्रोसोमोनास or नायट्रोसोकॉकस. सो दिस ग्रुप ऑफ बॅक्टेरियम जे काय करतील, सो दे विल कन्वर्ट दिस अमोनिया इनटू नायट्राइट, NO2. ठीक आहे, नायट्राइट मध्ये कन्वर्शन होईल. So now next bacteria,
एक एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर, सो दॅट इज बी. So this group of bacteria that is called as Nitrobacter. So it will convert, Nitrobacter will convert, so this nitrite into nitrate. So this whole process is called as nitrification. So it also requires involvement of oxygen. इथं सुद्धा ऑक्सिजनची गरज आहे. So there is involvement of oxygen, and here so it will be converted into, that is ammonium ion is converted into nitrate. तर ही इथपर्यंतची स्टेप आहे. आता नायट्रेट जो आहे, एकतर इट कॅन बी ॲब्सॉर्ब बाय प्लांट, absorbed by plants, or can be used by denitrifying bacteria. जसे नायट्रेट मध्ये कन्व्हर्शन करणारे बॅक्टेरिया असतात, तसेच डिनायट्रिफाईंग बॅक्टेरिया सुद्धा प्रेझेंट असतात. सो डिनायट्रिफाईंग bacteria, so this can also be absorbed by these organisms. So what will happen in case of denitrifying bacteria? So that process is called a denitrification. Denitrification. So here the process of denitrification, so here nitrate is converted into nitrogen gas. हा नायट्रोजन गॅस मध्ये कन्वर्ट केलं जाईल by a specific group of microorganisms. So these group of microorganisms are known as denitrifying bacteria. म्हणजे जो नायट्रोजन गॅस आला होता, आता तो पुन्हा कशामध्ये कन्वर्ट झालेला आहे? ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन मध्ये कन्वर्ट झालेला आहे. किंवा तो काय केलेला आहे, हा जो नायट्रोजन आहे, एकतर हा प्लांटनी ॲब्सॉर्ब केलेला आहे किंवा त्यावर डिनायट्रिफाईंग बॅक्टेरियाची ॲक्शन झालेली आहे. म्हणजे हे वेगवेगळे मेकॅनिझम्स इथं होऊ शकतात. ठीक आहे. सो ड्युरिंग नायट्रोजन मेटाबॉलिझम, ही जी पहिली स्टेप आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड एज deamination or ammonification. So it is the process of मिनरलायझेशन. ठीक आहे. मिनरलायझेशन म्हणजे की ज्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये कन्वर्ट होते. सो डिनायट्रिफिकेशनची प्रोसेस होऊ शकते. तर नेक्स्ट जो केस आहे, हाऊ टू अवेलेबल और हाऊ दिस नायट्रोजन बिकम्स अवेलेबल इन लिव्हिंग सिस्टीम. आता हे एक तर रिझन आहे की बाबा ठीक आहे, नायट्रेट वगैरे जर प्रेझेंट असेल तर तो ॲब्सॉर्ब करतील प्लांट्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम. बट इट इज नॉट पॉसिबल एव्हरी टाइम. ठीक आहे, प्रत्येक वेळेस काही हे पॉसिबल नाही आहे, किंवा ती जी काही डिमांड आहे नायट्रोजनची सर्व प्लांटची, इट इज नॉट फुलफिल बाय दिस रूट ऑफ नायट्रोजन फिक्सेशन. So there is another route of nitrogen fixation that is called as, that is the conversion of this nitrogen into ammonia. ठीक आहे, याचं कन्वर्शन जे आहे, that is conversion of nitrogen into ammonia. So this process is called as nitrogen fixation. This is very important procedure or step, that is nitrogen fixation. So here what happens in nitrogen fixation? So here atmospheric nitrogen is converted into ammonia. So this can be done either by two ways. Nitrogen fixation दोन पद्धतीनं, एक तर industrial nitrogen fixation, or another one is biological. So industrial processes डायरेक्टली काय करतील, नायट्रोजनचं कन्वर्शन इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन अमोनिया मध्ये करतील.
आणि इन केस ऑफ बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन आता पुन्हा याच्यामध्ये दोन ग्रुप आहेत. एक तर नॉन सिम्बायोटिक and another good group is symbiotic nitrogen fixation. So as its name suggests, non-symbiotic means there is no association between microorganism and other organism. ठीक है, other. ठीक है. So here free living microorganism can fix nitrogen. Free living. याची एक्झाम्पल आहेत प्रत्येकाची. Symbiotic, so there is association between microorganism and its partner, for example plant. याचे काही एक्झाम्पल आहेत, पुन्हा ते बघायचे आहेत आपल्याला. तर नॉन सिम्बायोटिक मध्ये पुन्हा दोन कॅटेगरीज आहेत. एक तर एरोबिक and another one is anaerobic. ठीक आहे. एरोबिक मध्ये एक्झाम्पल आहे अझोटोबॅक्टर. ठीक आहे. क्लिप्सिएला and anaerobic मध्ये एक्झाम्पल आहे क्लॉस्ट्रिडियम. हे एक एक्झाम्पल आहे. ठीक आहे. नायट्रोजन फिक्सिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सिम्बायोटिक मध्ये एकतर लेग्युमिनस प्लांट असतील किंवा नॉन लेग्युमिनस प्लांट असतील. लेग्युमिनसचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर सो हियर रायझोबियम. नॉन लेग्युमिनसचं झालं तर फ्रँकाय. ठीक आहे. दिस बॅक्टेरिया कॅन फिक्स नायट्रोजन बाय मीन्स ऑफ सिम्बायोटिक असोसिएशन. म्हणजे इथं सरळ सरळ काय करतील ते सिम्बायोटिक असोसिएशन फॉर्म करतील. सो व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन? द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर इज द इन्व्हॉल्वमेंट ऑफ नायट्रोजिनेज एन्झाइम. ठीक आहे. नायट्रोजिनेज एन्झाइम याला लागतो आहे. देन देर इज इन्व्हॉल्वमेंट ऑफ high amount of energy. Large amount of energy पाहिजे. So in case of symbiotic nitrogen fixation, there is formation of association between plant and microorganisms. तर त्याचे सगळ्या याचे डिटेल्स आता आपण डायग्रामेटिकली बघणार आहे. सो फर्स्ट लुक ॲट दिस नायट्रोजन सायकल. आता इथे आपल्याला पाहायला हरकत नाही आहे नायट्रोजन सायकल. सो वी कॅन स्टार्ट फ्रॉम एनीवेअर. ठीक आहे. So generally we can start here from inorganic nitrogen, so that is atmospheric nitrogen. So we have this atmospheric nitrogen. So now this is converted into ammonia by the process of nitrogen fixation. So this process is a reductive conversion of nitrogen into ammonia. Reduction ची process आहे. तर आपण काही फ्री लिव्हिंगचे एक्झाम्पल पाहिले होते. दॅट इज अझोटोबॅक्टर, Clostridium, Rhizobium. It is an example of symbiotic organism. So again many phototrophic bacteria जैसे कि cyanobacteria. तर हे एक एक्झाम्पल इथं घ्यायला हरकत नाहीये. ठीक आहे. So now, so here nitrogen serve, that is nitrogen gas serve as a sole nitrogen source. जे की सर्व ऑर्गॅनिझम आहेत यांच्यासाठी हा नायट्रोजन गॅस जो आहे इट इज द सोल नायट्रोजन सोर्स. हा एकमेव नायट्रोजन सोर्स आहे. सो नाउ धिस अमोनिया इज टेकन अप बाय
मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲज वेल ॲज बाय प्लांट्स. ठीक आहे. हा अमोनिया जो आहे तो, कारण आता ही सिम्बायोटिक असोसिएशन तयार झालेली आहे, तर हा अमोनिया जो आहे, सो इट इज टेकन अप बाय मायक्रो ऑर्गॅनिझम, so that is converted into either into amino acid or into nucleic acid. So this is the first organic form है ना, हे जो काही तयार झालेला आहे. और आता हे जे डिके आपण जे की पाहिलेलं आहे, दॅट इज कॉल्ड एज मिनरलायझेशन, आपण त्याला म्हटलं होतं डिके अँड मिनरलायझेशन. सो मेनी ग्रुप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम वेदर फंजाय बॅक्टेरिया सो कॅन कन्वर्ट दिस ऑर्गॅनिक नायट्रोजन इंटू अमोनियम आयन. अमोनियम आयन मध्ये त्याचं कन्व्हर्शन करतात. तर इथे एक बायपास दिलेला आहे, दॅट इज कॉल्ड एज एनॉमॉक्स. ठीक आहे, कारण आपण आधी पाहिलेलं आहे की बा अमोनिया इज कन्वर्टेड इंटू नायट्राइट, नायट्राइट इज कन्वर्टेड इंटू नायट्रोजन गॅस बाय द प्रोसेस ऑफ डिनायट्रोफिकेशन. बट एनॉमॉक्स मध्ये काय होत आहे, सो हियर एनॉमॉक्स विल कन्वर्ट अमोनिया अँड नायट्राइट, ठीक आहे, डायरेक्टली इंटू नायट्रोजन गॅस. ठीक आहे, एनॉमॉक्सची कॅरेक्टरिस्टिक. So here ammonia or ammonium ion is converted into nitrogen gas in presence of nitrite. ठीक आहे. So here ammonium ion serve as a electron donor, कारण हा रिड्यूस झालेला आहे, स्वतःकडे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत ऑलरेडी. दीज आर दी बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स. तर हे इलेक्ट्रॉन तो डोनेट करेल. आता हा ऑक्सिडाइज झालेला आहे ऑलरेडी नायट्रेट, नायट्रेट इज ऑलरेडी ऑक्सिडाइज, तर इट विल सर्व ॲज ए इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. हा इलेक्ट्रॉन स्वतःकडे काय करेल, ॲक्सेप्ट करेल. हा ब्रेक करेल बॉन्ड, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करेल. ह्या प्रोसेस थ्रू काय होईल, याचं कन्व्हर्शन जे आहे नायट्रोजन गॅसमध्ये होईल. सो नाव ऑक्सिडेटिव्ह म्हटलेलं आहे. सो हियर इन केस ऑफ ऑक्सिडेटिव्ह प्रोसेस दॅट इज कॉल्ड एज नायट्रिफिकेशन, आपण म्हटलं होतं अमोनिया इज कन्वर्टेड इंटू फर्स्ट इंटू नायट्राइट अँड देन इंटू नायट्रेट. सो फर्स्ट अमोनियम आयन सर्व ॲज ए इलेक्ट्रॉन डोनर. हा इथं इलेक्ट्रॉन डोनरचं काम करत आहे, कारण आता काही किमोलिथोट्रॉफिक बॅक्टेरिया असतील, आपण कदाचित हा कन्सेप्ट ऐकलेला असेल. किमोलिथोट्रॉफिक म्हणजे जे केमिकल सबस्टन्सेसला ॲज ए सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन म्हणून वापरतात. जसं बाकीचे पण काही ऑर्गॅनिझम आहेत, जसं की किमोहेट्रोट्रॉफिक मध्ये काही एक्झाम्पल आहे. सो हियर दे कन्वर्ट C6H12O6 that is glucose into CO2, 6CO2. तर हे एक एक्झाम्पल झालं की इथं ग्लुकोज जो आहे इट ऍक्ट्स एज इलेक्ट्रॉन डोनर, पण इथं सुद्धा अमोनिया जो आहे हे सेम रोल परफॉर्म करत आहे इन केस ऑफ सम मायक्रो ऑर्गॅनिझम. त्याचे एक्झाम्पल पाहिले होते आपण, नायट्रोसोमोनास, नायट्रोसोकॉकस अँड सम अदर ऑर्गॅनिझम. सो हियर नायट्राइट जो तयार झालेला आहे, सो अगेन इट विल बी ऍक्ट ॲज ए इलेक्ट्रॉन डोनर. याचं पण पूर्ण ऑक्सिडेशन झालेलं आहे का, नाही, कारण इट कॅन बी कम्प्लिटली ऑक्सिडाइज इंटू नायट्रेट. सो अगेन दी सेकंड स्टेप ऑफ नायट्रिफिकेशन विल कन्वर्ट दिस नायट्राइट इंटू NO3 that is nitrate. तर so again here the organism involved is Nitrobacter and Nitrococcus, म्हणजे नायट्रोसोकॉकस आहे इथं. ठीक आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. अँड हिअर नायट्रोकॉकस, आपण सांगताना हा नायट्रोकॉकस सांगितलेला आहे इथं. सो इथं नायट्रोसोकॉकस ॲज वेल ॲज नायट्रोसोमोनास, आणि इथं नायट्रोबॅक्टर अँड नायट्रोकॉकस. सो इन दी सेकंड स्टेप ऑफ नायट्रिफिकेशन काय नायट्रेट तयार झालेला आहे. सो नाव डिसिमिलेटरी नायट्रेट रिडक्शन आपण पाहिलं होतं, डिनायट्रिफिकेशन त्याला म्हटलं होतं, डिनायट्रिफिकेशनची प्रोसेस. So here nitrate is converted into nitrogen gas. So here nitrate serve as a terminal electron acceptor, म्हणजे याचं पुन्हा रिडक्शन होईल. ठीक आहे, नायट्रेटचं रिडक्शन होईल. सो सर्व ॲज ए टर्मिनल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर ड्युरिंग ॲनारोबिक रेस्पिरेशन. ॲनारोबिक प्रोसेसमध्ये जिथं ऑक्सिजनची आवश्यकता नाही आहे, पण कोणीतरी तिथं इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करायला असायला पाहिजे. सो हियर नायट्रेट सर्व ॲज ए इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. So when gases that is N2 and N2O are produced, nitrogen gas तयार होईल प्लस नायट्रस ऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड इथं तयार झालेलं असेल. ठीक आहे, नायट्रोजन ऑक्साइड आर प्रोड्यूस अँड रिलीज इनटू ॲटमॉस्फियर. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड एज डिनायट्रिफिकेशन.
ठीक आहे. डिनायट्रिफिकेशन बघा, एकतर नायट्रोजन तयार होईल, डायनायट्रोजन ऑक्साईड तयार होईल आणि नायट्रस ऑक्साईड तयार झालेला असेल. ठीक आहे. तर हे 3 प्रोडक्ट इथं तयार झालेले आहेत. सो नाव दिस can be converted, that is by the reductive process can be converted into nitrogen. डायरेक्टली सुद्धा त्याचं कन्व्हर्शन याच्यामध्ये होऊ शकते. प्लस आता हा जो N2O तयार झालेला आहे, इट कॅन ऑल्सो बी कन्व्हर्टेड इंटू नायट्रोजन गॅस. आणि पुन्हा ही प्रोसेस काय होत जाईल, रिपीट होत जाईल. किंवा आपण एक रूट सांगितला होता, प्लांट कॅन डायरेक्टली ऍब्सॉर्ब दिस नायट्रेट. ठीक आहे. सो असिमिलेटरी नायट्रेट रिडक्शन, असिमिलेटरी म्हटलेलं आहे. हे डिसिमिलेटरी खूप महत्वाचे शब्द आहेत. डिसिमिलेशन म्हणजे लॉस होत आहे, रिडक्शन होऊन. इथं असिम्युलेट होत आहे म्हणजे तो अपटेक केला जातो. सो असिम्युलेटरी नायट्रेट रिडक्शन. सो नायट्रेट सर्व ॲज ए नायट्रोजन सोर्स. सो मेनी जेनेरा ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. तर हे काही हायलाइट्स आहेत अबाउट नायट्रोजन सायकल. ठीक आहे. ते आपल्याला इथं काही हरकत नाही आहे लक्षात ठेवण्यासाठी. सो दिस इज दी इम्पॉर्टंट अस्पेक्ट नाव. तर हा कन्सेप्ट जो आहे आपल्याला आता पुन्हा डिटेलमध्ये नंतर बघायचंच आहे. फक्त इथं आपल्याला लिमिटेड जी इन्फॉर्मेशन आपण वाचलेली आहे, ओके, तर ती व्यवस्थित फक्त समजून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्या सर्व ज्या स्टेप्स आहेत व्यवस्थित समजून घेता येतील. आणि बाकीच्या ज्या सगळ्या स्टेप्स आहेत आपण स्टेप बाय स्टेप ह्या नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणारच आहे.